श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. शिवभक्त वर्षभर ज्या महाशिवरात्रीची वाट पाहत असतात तो दिवस म्हणजेच 8 मार्च रोजी आहे. हा दिवस भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह उत्सव म्हणून साजरा केला जातो. संपूर्ण देश महादेवाचा हा महान उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करतो. शिवरात्रीच्या दिवशी शिवाला प्रिय गोष्टी अर्पण केल्या जातात, ज्यामुळे महादेव लवकरच प्रसन्न होतात. महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक लोक उपवास करतात. महाशिवरात्रीचे हे व्रत करताना काही पदार्थ खाणे वर्ज्य आहे. तर कोणते पदार्थ खावेत आणि कोणते पदार्थ खाऊ नये याबद्दलची सर्व माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तसेच या दिवशी कोणते उपाय करावे की ज्यामुळे आपले आयुष्य सुखकर होईल, घरामध्ये सुख आणि शांती समृद्धी येईल, याबद्दलची सर्व माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊया. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ तसेच हर हर महादेव लिहायला विसरू नका. उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे वास्तव्य. याचा अर्थ देवासाठी केलेला उपवास म्हणजेच परमेश्वराच्या जवळ राहणे. उपवासामध्ये अनेक गैरसमज देखील दडलेले दिसतात. परमेश्वराशी जवळ राहण्यासाठी उपवास आवश्यक आहे. उपवासाचा अर्थ उपाशी राहणे असाही होत नाही. त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी फक्त आपण काही पदार्थ हे वर्ज्य करायचे आहे की जे भोलेनाथांना आवडत नाही. तर आता हा उपवास कोणी करावा? हा उपवास कोणी पण करू शकतं. अगदी छोटे बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो, प्रत्येक जण महाशिवरात्रीचे व्रत हे करू शकतो. तसेच ज्यांना मासिक धर्म आहे त्यांनी व्रत करावे का? तर ज्यांना मासिक धर्म आहे ते देखील हे व्रत करू शकतात, उपवास करू शकतात. फक्त त्यांनी पूजाही करायची नाही. उपवास केला तर काहीही हरकत नाही. तसेच सूतक असेल तरी देखील तुम्ही हा उपवास करू शकता. फक्त आपण जी काही पूजा आहे, जी काही सेवा आहे ती करायची नाही. काही स्त्रिया या गर्भवती असतात तर त्यांनी हे व्रत करावे का? तर तुम्ही हे व्रत करू शकतात. कारण की महाशिवरात्र ही वर्षातून एकदा येणारी महाशिवरात्र म्हणून ओळखली जाते. या शिवरात्रीला खूप म्हणजे खूप महत्त्व आहे. आपण वर्षभर कोणतेही व्रत उपवास केला नाही तरी पण चालेल, पण महाशिवरात्रीचा उपवास व्रत हे आवर्जून करावे. पण गर्भवती असल्या कारणाने तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने उपवास हा करू शकता. कारण की या उपवासामध्ये काही पदार्थ हे वर्ज्य केले आहे. तसेच ज्या कुमारिका आहेत त्या देखील हे व्रत करू शकता. यामुळे तुम्हाला इच्छित वर प्राप्ती देखील होईल. पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी 8 मार्चला रात्री 9:27 सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 9 मार्चला संध्याकाळी 6:17 समाप्त होईल. तथापि प्रदोष काळात भगवान शिवाच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे महाशिवरात्री हा सण 8 मार्च रोजी साजरा केला जाईल. त्यामुळे आपण 8 मार्चलाच व्रत हे करायचं आहे. 8 मार्चला दिवसभर आणि संध्याकाळी देखील आपण उपवास हा करायचा आहे. हा जो काही उपवास आहे तो आपल्याला 9 मार्चला सकाळी सोडायचा आहे. दरम्यान असे मानले जाते की माता पार्वतीला भगवान शिव यांना प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या करावी लागली आणि महाशिवरात्रीच्या दिवशी माता पार्वतीची ही तपश्चर्या सफल झाली. यानंतर त्यांचा विवाह भगवान शंकरांशी झाला. अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी महिला महाशिवरात्रीचे व्रत हे आवर्जून करत असतात. महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून भगवान शिव आणि माता पार्वतीला नमस्कार करून पूजेचा संकल्प करावा. यानंतर गंगाजल मिसळून त्या पाण्याने स्नान करावे. यानंतर नवीन वस्त्रे परिधान करून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे. यानंतर पूजास्थळी एका चौकटीवर लाल कापड पसरून माता पार्वती आणि भगवान शंकरांची मूर्ती स्थापित करा. तुम्हाला हे शक्य नसेल तर तुम्ही मंदिरात जाऊन देखील ही पूजा आवर्जून करू शकता. तर या महाशिवरात्रीला उपवास करताना कोणते पदार्थ खावेत? तर आपण साबुदाणा खिचडी ही खाऊ शकतो. महाशिवरात्रीचा उपवास हा संपूर्ण दिवस असतो. या दिवशी अति तेलकट पदार्थ खाणे शक्यतो तरी टाळावेच. अति आहार केल्याने पोट बिघडण्याची शक्यता देखील असते. बटाटा खाण्यापेक्षा रताळे खाण्याला जास्त प्राधान्य द्यावे. निर्जल उपवास केल्याने जास्त ऍसिडिटी होण्याची देखील शक्यता असते. फलाहारी व्रत अनेक लोक करतात. रसाळ फळांचे जास्तीत जास्त आपण सेवन देखील करू शकता. यामुळे आपले आरोग्य देखील चांगले राहते. आपल्या आयुष्यातील दुःख, अडचणी, अडथळे, संकटे दूर होण्यासाठी आपल्याला या महाशिवरात्रीला एक फळ हे आवर्जून खायचे आहे की जे तुम्ही लहानपणापासून खात असाल किंवा तुमची आजी देखील तुम्हाला सांगत असेल. तर ते फळ आहे म्हणजे कवट. त्याला काही ठिकाणी कौट देखील म्हणतात. प्रत्येक ठिकाणी यासाठी वेगवेगळे शब्द आहे.
पण हे फळ आपल्याला या दिवशी आवर्जून खायचे आहे. जर महाशिवरात्रीच्या दिवशी आपण हे फळ खाल्ले तर आपल्या आयुष्यातील अडचणी अडथळे हे दूर होत असतात. तसेच या कवठाचे आरोग्यदायी देखील खूप म्हणजे खूप फायदे आहे. अनेकदा उन्हामुळे भूक न लागणे, भूक कमी होणे अशा समस्या उद्भवतात. कवठ खाणे हा त्यावरील एक उपाय आहे. कवठाचे फळ पचनासाठी उत्तम व आरोग्यवर्धक असल्याने उन्हाळा सुरू होण्याच्या कालावधीत कवठ आवर्जून खावे. उपवासाला फळे चालत असल्याने हे फळ आवर्जून खाल्लेच जाते. अतिसार झाला असल्यास कवठाचे फळ खाल्ल्याने जुलाब थांबण्यास मदत होते. मूळव्याध, अल्सर यांसारख्या पोटाशी निगडीत तक्रारींवर कवठ उत्तम उपाय असून या काळात इतर फळांसोबतच आहारात या फळाचा आवर्जून उपयोग करायला हवा. महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही शिव मंदिरामध्ये गेल्यावर तिथे बाहेर भरपूर ठिकाणी कवठ हे विकण्यासाठी असतात. तर तुम्ही ते कवठ हे आवर्जून घ्यावे व घरातील सर्व व्यक्तीने हे ग्रहण करायचे आहे. अगदी घरातील छोटं बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो, प्रत्येकाला हे कवठ खायला द्यायचेच आहे. मग त्या कवठामध्ये थोडासा गूळ मिक्स करून मग ते कवठ तुम्ही खाऊ शकता. तसेच महाशिवरात्रीला काही पदार्थ हे चुकूनही खाऊ नये. तर त्यामध्ये महाशिवरात्रीला भगर किंवा वरई वर्ज्य आहे. भगर ही महाशिवरात्रीच्या दिवशी खाऊ नये. तसे उपवास असल्यावरती आपण भगर खात असतो, पण महाशिवरात्रीच्या उपवासाला भगर ही खाल्ली जात नाही. तसेच महाशिवरात्रीचा उपवास हा दुसऱ्याच दिवशी सोडला जातो. या दिवशी शक्यतो तुम्ही मिठामध्ये सैंधव मिठाचाच वापर करावा. महाशिवरात्रीच्या दिवशी हळद वर्ज्य आहे. तसेच कांदा, लसूण, मांसाहार करणे देखील वर्ज्य आहे. अगदी आपण महाशिवरात्रीच्या अगोदरच्या दिवशीच कांदा, लसूण हा खायचा नाही. तसेच तुम्ही मांसाहार देखील अगोदरच्या दिवशी करायचा नाही. महाशिवरात्रीच्या दिवशी नखे आणि केस देखील कापू नये असे म्हणतात. अनेकांना बोटे मोडण्याची सवय असते. महाशिवरात्रीच्या दिवशी बोटे देखील मोडू नये. घरामध्ये भांडण, तंटे, वादविवाद देखील करू नये. या दिवशी आपल्याला भगवान शिवशंकरांचा जेवढा जप करता येईल तेवढा जप हा आवर्जून करायचा आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप आपण दिवसभर करायचाच आहे. कारण की या दिवशी शिवतत्व हे 1000 पटीने कार्यरत असतं. त्यामुळे आपण या दिवशी जी काही सेवा करू, जे काही उपाय करू ते फलदायी ठरणारच आहे. त्यामुळे या दिवशी आपण जप करायला विसरायचं नाही. तुम्ही 108 वेळा हा मंत्र आवर्जून म्हणायचा आहे. घरामध्ये अगदी तुमच्या शिवलिंग नसेल किंवा महादेवाचा फोटोही नसेल तरी पण आपण हा मंत्र आवर्जून म्हणायचा आहे. यामुळे शिवशंकरांचा आपल्याला आशीर्वाद हा नक्कीच मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर हर हर महादेव जरूर लिहा. धन्यवाद.